आज आपण जाणार आहोत वासोट्याला आणि येस बट ऑब्वियसली आपले मित्र परिवार सोबत आहेत आणि विथ माय डॅडा. सो येस, तर निघूया. वासोटा हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो आणि इथे आपण ट्रॅकला चाललो आहोत. 3 डेजचा एक फुल प्लॅन आहे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर तो शेअर करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑलमोस्ट आम्ही घर सोडलं होतं 6 वाजता आणि ठाण्यावरून आम्ही पनवेलला येईपर्यंत 1.5 तास झालेला होता. पुलाच्या खाली आम्ही जेव्हा पनवेलला पोचलो, आमचे मित्र भेटले आणि त्यानंतर एक जबरदस्त रायडर ग्रुप दिसला. ज्या वेळेला माझ्या ते नजरेत पडले ना, तेव्हा ते एक संघ चालत होते, पण त्याच्यानंतर ते ब्रेक घेत होते. पण एक ग्रुप वाईज ते पुढे सरकत होते आणि सगळ्यात आधी एक जण तिरंगा घेऊन गेला होता पुढे. तो रायडर ग्रुप मोठ्या प्रमाणात होता, तो कॅच करायला थोडा लेट झाला. ऑरेंज,
सिल्वर अशा कॉम्बिनेशनमध्ये माझ्या सगळ्या आवडत्या बाईक्स लाईक बुलेट, स्पोर्ट्स बाईक, त्यानंतर जावा अशा मस्त मस्त निऑन कलर स्कीममध्ये सगळे रायडर इतके भारी दिसत होते ना की वाव. आणि त्यात तो तिरंगा, वाव, तिरंगा असा फडफडताना दिसत होता, इतका सुंदर ना की मी आणि राजा त्याचे शूट्स घेण्यासाठी खूप वेळा पुढे मागे घेऊन तिरंगाचे शूट्स घेतले. मुंबई का वडापाव ऑल टाईम फेवरेट. जेव्हा तुमच्याकडे एक छान ऑप्शन असतो ब्रेकफास्ट और लंच और डिनर, त्यावेळेला डेफिनेटली वडापाव इज द बेस्ट ऑप्शन. आणि अशा प्रकारे आमचं श्री दत्त स्नॅक्समधून वडापाव खाणं चाललं आहे. निखिल शिकवेल वडापाव कसा बनवतात. डेमो. पाव फाडायचा, वडा टाकायचा, बस एवढं हार्ड असतंय आणि खायचं. वडापाव घेतले आणि मग थोडंफार शूट करत करत मी माझा वडापाव खातच होते. थोड्या वेळातच आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी चहा आणि नाश्ता केला छोट्याशा गप्पांसोबत. परत एकदा आमचा प्रवास पुढे सुरू झाला. रेसिपी अर्धवट सांगितली. दत्त स्नॅक्समध्ये वडापाव खरंच खूप छान आहे. म्हणजे मी काही स्पॉन्सरशिप घेतली नाही आहे त्या वडापावची, बट खरंच टेस्टला खूप छान होते इतर वडापावच्या तुलनेत. त्यामुळे मी नक्की सजेस्ट करेन की एक नाश्ता करण्यासाठी पनवेलच्या इकडे दत्त स्नॅक्स आहे. त्यामुळे कुठेही थांबायची गरज नाही, तर तिकडेच थांबा, कारण क्वालिटी आहे. आणि चहासुद्धा खूप सुंदर होता. मस्तपैकी गाडीवरतीच आम्ही तो ठेवला आणि मग सुरू झालो खायला. भूक इतकी लागली होती की बघायला नको. सो फायनली ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता इथून आम्ही निघणार आहोत. डिरेक्ट लोकेशन टाकणार आहोत वासोटा. मध्यंतरी जे काही मुमेंट्स असतील डेफिनेटली आय शेअर विथ यू. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हायवेवरती जे रायडर्स दिसत होते ना, त्यांच्यात जो पॅशन बघितला ना पुढे जाण्याचा, वाव, अगदी बघण्यालायक होतं ते दृश्य. बाकीच्यांना भले असं वाटत असेल की हे लोक खूप स्पीडमध्ये चालले, त्यांना काही घरची पर्वा आहे की नाही आहे, पण जो एक गाडीवर बसल्यावर रायडिंगच्या कॉस्ट्यूममध्ये जो तुमच्यामध्ये स्पीडी पॅशन असतो ना, तो त्या रायडिंग परफॉर्मन्समध्येच दिसून येतो. आणि हे मी खूप जवळ अनुभवते माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे खरंच त्या दिवसात म्हणजे 26 जानेवारीची, त्यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी जी मी राईड करते आहे ती खूप सुंदर आहे. सो फायनली आम्ही लोणावळ्याच्या जवळपास आहोत आणि खोपोलीच्या नंतरचा स्टॉप आहे. आजूबाजूचा परिसर ना मस्त पझल दिसतोय, पझल. अरे हा जुना रस्ता आहे. तेच म्हटलं. घाटाचा आहे हा बाईकचा आहे. तर लोणावळ्याला आल्यावरती असे 2 रस्ते पडतात. बाईकसाठी वेगळाच असतो आणि नॉर्मल तिथे बाईक नाही जात. आणि जर तुम्ही तिथे जाताय तर तुम्हाला पॅनल्टी भरावी लागते. हे लोणावळा जैन मंदिर विहार मार्ग आहे. मध्ये मध्ये राजा आणि मध्ये मध्ये मी असं करत करत आम्ही ठाणा टू पनवेलचा प्रवास गाठला. तिथे खाल्लं, थोडासा नाश्ता केला आणि मग परत एकदा आम्ही पुढे सुरू झालो. मस्तपैकी लँडस्केप होते, सुंदर झाडांच्यामधून सूर्य टोकावत होता. आणि हे सगळं बघत असताना ॲज युजल लागणारी आपली मुंबईची ट्रॅफिक, या सगळ्या ट्रॅफिक्समधून आम्ही पुढे जात होतो. पुढे जाता जाता आम्ही लोणावळा एक्सप्रेस हायवेपर्यंत पोचलो. अचानक तिकडे
असा गोंधळ झाला की वरून जायचं की कोणत्या रोडने जायचं असा प्रश्न निर्माण झाला. तोपर्यंत डिसाईड करेपर्यंत मेंढ्यांनी हजेरी लावली आणि मस्तपैकी भरगच्च मेंढ्यांच्या मधून आम्ही ती बाईक काढली. मेंढ्यांचा पाऊस पडला होता तो मेंढ्यांचा पाऊस मेंढ्यांमध्ये होतो आम्ही. फायनली लोणावळ्याचा घाट सुरू झाला आणि माझं गोप्रोवरती शूट चालूच होते. त्यामुळे आता गाडी राजा चालवत होता. हे सगळं करत असताना बुलेट चालू झाल्यावरती हलकी आणि थांबल्यावरती किती वजनदार आहे याचा मजबूत अंदाज आला. पण ठीक आहे, राईड चालू होती, दोन्ही साईडला घाट येत होते आणि आमचा प्रवास सुरू होता. हर हर महादेव. तुला माझ्या मुलाला ठेवलंय का? सुटसाट धावणारी बुलेट आणि सुटसाट धावणारा तो लोणावळ्याच्या घाटातला वारा, हे दोघांचा समतोल अगदी सेम चालला होता आणि त्याच्यातलं अंतर आमच्यामध्ये खूपच कमी होतं. हे सगळं बघत असताना खूप काही आजूबाजूच्या लोणावळ्याच्या दऱ्या आणि आजूबाजूला असलेले लवबर्ड्स हे सगळं बघून गंमतच वाटत होती. त्या लोणावळ्याच्या ठिकाणी मस्तपैकी बोगद्यामधून निघणारी रेल्वे आणि आजूबाजूला असलेले लवबर्ड्स हे सगळं बघून ना मजाच येत होती. त्यामुळे कोणाची आयडेंटिटी आम्ही न घेता फक्त स्पीडमध्ये गोप्रो पळवला. त्यामुळे कोणाचेही चेहरे दिसले नाही तर सगळ्यांची घरी वाटच लागली असती. हे सगळं घेत असताना आरामात राजा गाडी चालवत होता, पण गाडी मात्र सुसाट पळत होती. आजूबाजू येणाऱ्या लोणावळ्याचा घाट आणि त्यात असणारं बाराचं ऊन कुठेतरी तापत चाललं होतं डोक्यामध्ये. हे सगळं होत असताना मात्र आपण रायडर ग्रुप्समध्ये आहोत ह्याची कुठेतरी जाणीव देत होतं. कारण जसं काय जणू काय रायडर ही एक जातच आहे आणि लोणावळ्यामध्ये ती खूप प्रसिद्ध आहे असं वाटत होतं. हे खरंच खूप बघण्यासारखं होतं आणि हे सगळे क्षण मी डोळ्यामध्ये साठवत राजाबरोबर बुलेटवरती स्वार होते. खरंच खूप अस्मरणीय असा अनुभव होता. आजूबाजूचे लवबर्ड्स तर मज्जाच. मला घाटात येऊन मी नवीन चष्मा घेतलेला आहे. 100 रुपयाला भेटलाय मला. 100 रुपयाला कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी जिथे चिकी मिळतात ना, खंडाळ्याची चिकी, त्या भागात आलेलो आहोत. लोणावळा. राजा मस्तपैकी चार्जिंगची वायर जोडतोय आणि चार्जिंग होत नाहीये. आणि मी मस्तपैकी गाणं बोलते. तू ही मेरा रायडर रायडर रायडर, तू ही मेरा दोस्त, हम टेक यू हायर हायर हायर, रख मुझे क्लोज. जेव्हा अशा काही सिच्युएशन्स येतात ना, तेव्हा मला मस्त जागच्या जागीच गाणी सुचतात. वाव. राजा लावतोय चार्जिंग आणि मी बसले आहे फन करत. येस. सो अशा प्रकारे आमचं गाठोडं लागलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला. आम्ही लोणावळ्याला. आता आम्ही पुणा याला अजून तरीही 2 तास आहेत आणि त्याच्यानंतर अजून सातारा यायचं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी अख्खा दिवस जाणार. निसर्गाच्या सानिध्यामध्ये भर रखरखत्या उन्हामध्ये आम्ही बाईकने चाललो आहे. वाव. खरं तर हा प्रवास रात्री करायला पाहिजे होता, पण समटाईम रात्री थोडं सेफ नसतं किंवा आमचा प्लॅनिंग थोडा रात्रीचा नव्हता, त्यामुळे आम्ही दिवसाचा प्रवास केला. पण मजा येते. कसले भारी रायडर बघायला मिळतात माहिती आहे. एवढे कपड्यांचे मटेरियल ते मी कुठल्या रायडर स्पोर्ट्स शोरूममध्ये पण बघितले नसतील. इतक्या प्रकारचे मस्त रायडर ड्रेस बघायला मिळतात. त्याच्यावरती एक मस्त अशी नियॉन कलर्समध्ये असलेले प्लेट्स. वाव. भारी वाटते मला. ते सगळे रायडर्स ना जे खेळण्यातले रायडर्स वाटत आहेत. भारी मजा येते. माझ्या आयुष्यामध्ये ना राईड हे माझ्या बाबांनी सुरू केलेलं. पहिली राईड माझी लहानपणी मी 4th स्टँडर्डला असताना झाली होती आणि
ती राईड होती ठाणा ते भायखळा आणि त्यानंतर माझ्या अशा राईड्स माझ्या भाऊबरोबर बाबांबरोबर आयुष्यभर चालतच राहिल्या. बट ही फर्स्ट राईड आहे ती राजाबरोबर मी इतक्या लांबचा पल्ला गाठणार आहे आणि खरंच खूप मजा येते. कारण जेव्हा जेव्हा आपण नॉर्मल डेजला निघतो ना राईड करायला तेव्हा मोस्टली काय होतं की एवढे नसतात. पण आज 26 जानेवारी आहे त्यामुळे इतक्या प्रकारात रायडर्स आहेत ना की वाव मजा आली. मला मध्ये मध्ये असं वाटते की ते रुद्राच्या खेळण्यातल्या गाड्या आहेत. बट मजा येते ती बघायलाच मजा येते की त्यांचे कॉस्ट्यूम त्यांचे ड्रेस त्यांचे रायडर ड्रेस आणि शिवाय त्यात ते काही कपल्स बरोबर आहेत काही सोलो ट्रिप्स आहेत. पण खरंच थोडासा ब्रेक मिळाला आहे आणि ते काळाच्या पळ्या लाल झाल्यात आणि सूर्याच्या किरणामध्ये मस्त काळे काळे होऊन निघणार आहोत आम्ही. फायनली आम्ही पोचलेलो आहोत पुण्याला जाण्याच्या हायवेकडे. हा हायवे तुम्हाला असा दिसेल. हॅलो निखिल, आजच्या दिवसाला ना भरपूर ट्रॅफिक आहे भरपूर रश आहे आणि मराठा लोकांसाठी जे त्यांच्या राईड्ससाठी जी चळवळ चालू होती ना त्याच्या संदर्भात पण खूप क्राऊड आहे. चिकन होणार आहे चिकन. आम्ही एक वडापाव खाल्लेला ताईने दिलेला ऑमलेट पाव खाल्लेला. त्याच्यानंतर एक 4-5 ब्रेक झाले आमचे. आता आमचा परत एक एनर्जी ड्रिंक ब्रेक आहे. 12चा अलार्म होऊन गेला आहे. मिक्याचा मिस कॉल आहे. आमच्या एका मित्राची गाडी पंक्चर झाली तरी भाई तो गाडी रेटतोय. काय माहिती पुढे कुठपर्यंत जाऊन. हां गेलं का नाही. नवऱ्याच्या इथं राहिलो तो बघ कुत्रा मेलाय तिथे. तिथे एक डॉगी एक्सपायर झालाय. राजाला वाटलं नवऱ्याचा वास. मिक्स फ्रूट मिळालं मला. तू हॅपी प्याली हराम. बोल काय चित्तेगिरी चालू. ORS ड्रिंक घेऊन या खूप फरक पडतो. कारण 10 ठिकाणी 10 गोष्टी खाणार आणि मग खूप प्रॉब्लेम्स होणार. हो चीअर्स चीअर्स. सो फायनली परत एकदा खूप सारे ब्रेक घेऊन आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही पुणा एक्सप्रेस हायवेवरती होतो त्यावेळेला आणि एक कुतूपन ऑफ झाला होता. तर थोडंसं एनर्जी ड्रिंक ठेवलं आणि मग आम्ही सगळे ते प्यालो. आज मला डोळे चालू आहे आणि मला झोप येते. मला झोप येते. ढुलक्या लागतात मला ढुलक्या. कधी मी जाते रूमवर आणि झोपते असं झालं. चार्जिंग पण संपत आली आहे गोप्रोची. हा कुठला हायवे आहे. सातारा. हा आहे सातारा हायवे आणि आता वाजले किती 1 वाजला असेल. सातारा हायवे पूर्ण संपलेला आहे आणि इकडेच बाहेरच कुठेतरी जेवणाचं प्लॅनिंग आहे. महेश, दीपक, निखिल आणि अमय नारे अमय आणि अजून एक अभिषेक असे सगळे मित्र आमचे येत आहेत मागून पुढून सगळीकडून. चला मग हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. आता बघूया ब्लॉग
हॅलो, अरे कुठे आहे? लोकेशन शेअर कर ना तुझा. हा, काय बोलतो? दीपक पोचला का? हा, साताऱ्याला पोचला काय? विमानाने गेला का काय? अच्छा, आपण कुठे आहोत आता? हे खाडेवाडीला आहेत आणि आपण पिंपरी काय? हॅलो, निखिल, तू थांबलायस ना? हॅलो, तू थांबलायस का तिकडे? एक्झॅक्ट लोकेशनलाच आहे. सो फायनली आम्ही पुणा सातारा रोडवरती आहोत आणि नेहमीप्रमाणे आम्ही लेट. त्यामुळे आमच्या फ्रेंड्सने मस्त जेवून घेतलं आणि आम्हाला एक डिश त्यांनी सजेस्ट केली की ही खा, मस्त आहे. तर आम्ही ताबडतोब एक चिकन बिर्याणी मागवली आणि सुरुवात केली. ऑसम टेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही टेस्ट तुम्हाला खायला मिळेल निसर्गनारे हॉटेल निसर्गामध्ये. सो जेव्हा केव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम याल नक्की ट्राय करा, कारण आपण जिथे टेस्ट असते आपण तिथेच सारखं जातो. तर हे खरंच खूप छान आहे. त्यामुळे मला सांगावंसं वाटलं या हॉटेलचं नाव, कारण समटाईम आपण कधी जेवणाच्या नावाने अक्षरशः कचरा खातो. त्यामुळे खरंच कधी आलात तर नक्की इथे येऊन खाऊन एकदा टेस्ट घेऊन करा. सो फायनली आम्ही जेवणासाठी परत एक ब्रेक घेतला आणि तो ब्रेक खूप मोठा होता. आम्ही जेवलो आणि आम्ही तिथेच थोडीशी चूक केली. एक गोष्ट कळली की आपण जेव्हा केव्हा राईडला निघतो तेव्हा भरपेट जेवण जेवायचं नाही. आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही बिर्याणी खाल्ली आणि मग त्यानंतर जे आम्हाला फेस करावं लागलं ती म्हणजे अखंड झोप. कदाचित इतकं सगळं झालं नसतं, पण आम्ही आदल्या दिवशी पूर्ण रात्र जागे होतो आणि त्यामुळे झोपेने अक्षरशः आम्हाला फार सतवलं. जसं ब्रह्ममुहूर्ताची झोप असते ना, सेम तसंच तो जो उन्हाचा झळ लागत होता त्यामुळे माझे तर डोळे मिटत होते. शेवटी आम्ही हेल्मेट चेंज केलं आणि मग मी गाडी चालवायचं ठरवलं. असं करता करता आम्ही तिथून निघालो आणि फायनली त्या हॉटेल निसर्गाला निरोप देऊन आम्ही आमची राईड परत एकदा सुरू केली. सो फायनली आता वाजताय 3:30-4 आणि रात्री अजिबात झोपलो नव्हतो. तर जेव्हा केव्हा आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये हा प्रॉब्लेम होतो आणि झोप अनवर होते. पण आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं, आपण ऑन द वे असतो. ॲटलिस्ट तुम्हाला ना 4 ते 5 तास तरी झोपून देत नाही. सो फायनली आता वाजतायत संध्याकाळचे 4-3:30 आणि आम्ही जेव्हा राईडला सुरुवात केली त्यामुळे फुल नाईट जागे होतो. आता आमची जी अवस्था झाली आहे ना की आम्ही डोळे मिटतात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की
1 तास थांबायचं, कारण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते इतकं हिट करतंय ना की डायरेक्ट डोळे मिटत आहेत. त्यामुळे आता 1 तासासाठी नो राईड. थोडंसं ऊन कमी झालं, ऑलमोस्ट 5-5:30 की मग परत एकदा राईडला सुरुवात करणार. काही करून झोप हलवायची आहे आणि अजून प्रॉपर साताराला पोहोचायला 2-2.5 तासाचं अंतर उरलेलं आहे. सो फायनली राजानी गाडी लावलेली आहे. सो येस, फायनली 5:30 झालेले आहेत आणि बऱ्यापैकी रेस्ट मिळालेला आहे, कारण आमचं झोप पूर्ण झाल्या नव्हत्या. आणि आता थोडंसं स्नॅक्स घेतलं आहे रूमवर जाऊन खाण्यासाठी आणि आता आम्ही निघतो. म्हणजे बऱ्यापैकी सूर्य अस्ताला चाललेला आहे. कुठे गेला सूर्य? दिसतोय का? सूर्य अस्ताला चाललेला आहे. थोडा ऊन कमी झाला असेल, त्यामुळे आता लगेच गाडी पळवणार.